कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे। आपण पोहोचलोय प्रभाग क्रमांक 14 मध्ये। शैलेश पाटील यांना एवढी पसंती का? कारण त्यांनी एक सामान्य ह्याच्यातून आलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे सामान्य लोकांचं काय गरजा आहेत। विकास भरपूर झालेला आहे, रस्ते चांगले झाले, गटरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, लाईटचे प्रॉब्लेम काय असतील तर ते सॉल्व्ह केले गेलेले आहेत। आता माझ्या गटाराचं काम 5 वर्ष पेंटिंग पडलेलं होतं, ते आता त्याने मंजूर करून आणलेलं आहे। 10 लाख रुपयाचं काम आता मंजूर झालेलं आहे। परवा नारळ पण फोडलेला आहे। आपण एवढं सांगायचं आणि भागात प्रत्येक गोष्टीला ते आहेत। मी इथं जशी नांदायला आली आहे तसं मग आमच्या चावीला पाणी नव्हतं, पाण्याचा मोठा प्रश्न होता। जवळजवळ 27 ते 28 वर्ष झालं पाणी नव्हतं। एक 8 दिवसात त्यांनी तिथलं फीडबॅक घेतला। त्यांनी पाण्याचा प्रश्न माझा 27 वर्षात सोडवला। माझ्या घरात पाणी येतं आहे चावीला। म्हणजे अडचणीच्या वेळेला उभारणारा व्यक्ती असेल तर लोक त्या व्यक्तीला मान्यता देतात ना। त्यांच्याकडे पद नसताना ते हे एवढं करू शकतात, ओळखीतून आणि याच्यातून आपल्या सामान्य महिलांसाठी। आणि महिलांचा मोठा प्रश्न पाण्याचा त्यांनी सोडवला आहे। मग ते जर करू शकतात तर त्यांना पद मिळाल्यावर ते किती काम करतील, आपल्या प्रभाग 14चा किती विकास करतील, याच्यासाठी शैलेश पाटीलच ही माझी पसंती आहे। शैलेश पाटीलच निवडून यायला पाहिजे। ज्याने काम केलेलं आहे त्या दृष्टिकोनातूनच त्यांचं काम दिसणार त्यांना, बाकी काय नाही। त्याने काम केलेलंच आहे, म्हणजे काय नसताना काम केलेलं आहे। विद्यार्थ्यांना वह्या वाटणे, गरीब महिलांना मदत करणे, कोण आजारी असेल तर तिथं जाऊन त्यांना मदत करणे, अशा प्रत्येक गोष्टी त्यांनी भागात केलेल्या आहेत। म्हणून पसंती आहे शैलेश पाटलांना। या निवडणुकीत त्यांच्या पत्नी निलिमा पाटील आहेत, या निवडणूक लढवणार आहेत, तर त्यांना लोक कशा प्रकारे सहकार्य? ताईंनी घेतलं, शैलेशदादांनी घेतलं, दोन्ही सेम कमावणार। असं काही नाही की बाबा शैलेशदादा नाही आहेत म्हणून ताई करणार नाही। ताईंनाही हक्कानं सांगू शकता की बाबा ताई आमचा हा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून द्या, ताई देतील सॉल्व्ह करून। आमची इच्छा आहे की एक सामाजिक चांगला कार्यकर्ता जर असा कॉर्पोरेशनमध्ये गेला तर आणि आमच्या भागाचा विकास होईल आणि बरेच काही अडचण असतील त्या पण सॉल्व्ह होऊन जातील। नगरसेवक तरी आमची इच्छा आहे शैलेशदादांना व्हायला पाहिजे, कारण प्रत्येक क्षणाला प्रत्येक कॉलला तो व्यक्ती हजर राहतो। दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे। सर्वत्र आपल्याला कार्यकर्त्यांकडून प्रचार होताना दिसतोय आणि याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आपण पोहोचलोय प्रभाग क्रमांक 14 मध्ये। तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये बघायला गेले तर शैलेश पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे। तर त्यांनाच एवढी पसंती का हे आपण जाणून घेऊयात येथील नागरिकांकडून। मामा नमस्कार, अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत, तर काय प्रभाग क्रमांक 14 मध्ये सध्या चित्र आहे, काय सांगाल? प्रभाग 14 मध्ये आता गेल्या 5 वर्षात तसा बाकीचा काही विकास झालेला नाही। आता जे आमच्या माध्यमातून म्हणजे शैलेश पाटलांच्या माध्यमातून बराच विकास झालेला आहे। पण प्रत्येक कामात त्यांनी आपल्याला मदत केलेली आहे। सांस्कृतिक असू दे, कुठलाही काम असू दे। आता माझ्या गटाराचं काम 5 वर्ष पेंटिंग पडलेलं होतं, ते आता त्याने मंजूर करून आणलेलं आहे। 10 लाख रुपयाचं काम आता मंजूर झालेलं आहे। परवा नारळ पण फोडलेला आहे। आपण एवढं सांगायचं आणि भागात प्रत्येक गोष्टीला ते आहेत। शैलेश पाटील यांनाच एवढी पसंती का? नाही, त्याने प्रत्येक कार्यक्रमात ते हजर असतात। प्रत्येक लोकांना कुठल्याही कार्यक्रमात असलं तर ते येऊन पुढे मदत करतात। त्यामुळं एक जो माणूस एखादा चांगला काम करत असला त्याचंच कौतुक करायचं। आता शैलेश पाटील हे आजपर्यंत सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत। या निवडणुकीत त्यांच्या पत्नी निलिमा पाटील आहेत, या निवडणूक लढवणार आहेत, तर त्यांना लोक कशा प्रकारे सहकार्य करतील? नाही, काय झाले, ज्याने काम केलेलं आहे त्या दृष्टिकोनातूनच त्यांचं काम दिसणार त्यांना, बाकी काय नाही। त्याने काम केलेलंच आहे, म्हणजे काय नसताना काम केलेलं आहे। कोणतंही पद नसताना एवढा विकास कामांचा डोंगर उभा केला, काय वाटतंय याबद्दल? नाही, आमची इच्छा आहे की एक सामाजिक चांगला कार्यकर्ता जर असा कॉर्पोरेशनमध्ये गेला तर आणि आमच्या भागाचा विकास होईल आणि बरेच काही अडचण असतील त्या पण सॉल्व्ह होऊन जातील। नमस्कार, अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत आणि प्रभाग क्रमांक 14चा जर आपण अभ्यास केला तर कितपत विकास झालाय प्रभागाचा? बऱ्यापैकी विकास झालेला आहे आणि आता जर शैलेश पाटील सरांनी जर दिलं तर देखील आणि विकास चांगला, कारण त्यांनी बरेच कामं केलेलं आहे। म्हणजे आता आमच्याच आमच्या घोरपडे गेले तर आमचे स्ट्रीट लाईट नव्हते, ते लगेच त्यांनी सांगितल्यावर लगेच त्यांनी केले। परत बरीच कामं तुम्ही सांगण्यासारखे नाही, बरेच कामं आहेत त्यांनी केलेले आहेत। आपले इलेक्शन जे वोटिंग कार्डचे म्हणा किंवा आधार कार्डची वगैरे कामं, बरेच रेशन कार्डची कामं, अशी बरीच कामं त्यांनी केलेली आहेत। हेल्थची कामं पण त्यांनी असं वेगवेगळे कामं केली। शैलेश पाटील यांना एवढी पसंती का? कारण त्यांनी एक सामान्य ह्याच्यातून आलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे सामान्य लोकांचं काय गरजा आहेत, ते करू शकतील पूर्ण, असं आम्हाला पूर्ण अपेक्षा आणि त्यांनाच निवडून द्यावं अशी आमची इच्छा आहे। एकंदरीत या निवडणुकीचा जर आपण अभ्यास केला तर अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत। कोणतंही पद नसताना त्यांनी एवढं कामं केल्यात, काय वाटतं याबद्दल?
त्यांचं काम खूप चांगलंच आहे आणि ह्याच्यापुढे जर त्यांना जर संधी मिळाली तर ती आणि खूप चांगलं काम करतील, भरपूर विकास करतील त्यांनी सगळ्या भागाचा. सर नमस्कार. एकंदरीत बघायला गेलं तर अनेक वर्षांनी महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. काय चुरस आपल्याला या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे आणि प्रभाग क्रमांक 14 मध्ये विकास झालाय काय? रस्ते चांगले केलेले आहेत आणि शैलेश पाटलांमुळे जे रस्ते केलेले आहेत रस्ते बरेच खराब होते, त्यामुळे रस्त्यांचा बरंच त्यांनी चांगला काम आला आहे. जवळजवळ मला ते 1.5 कोटीच्या आसपास त्यांनी रस्ता प्रकल्प राबवला आणि एकदम व्यवस्थित रस्ते केलेले आहेत. प्रत्येक कामात सोबत उभारतात आणि पूर्ण सगळं काम संपवून देतात आपले. कोणतंही पद नसताना शैलेश पाटील यांनी एवढा विकास कामांचा डोंगर उभा केलाय, काय वाटतं यावर? चांगलं आहे त्यांचं असं, म्हणजे यावेळी ते निवडून यावे असं आपली इच्छा आहे ॲक्च्युली. आणि पुढं कार्य असंच त्यांनी चालू राखावे आणि मदत करावी आपल्याला. लोकांची त्यांनाच एवढी पसंती का? प्रत्येक कामात येऊन उभारतात स्वतः समोरून, त्यामुळे त्यांची पसंती चांगली आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये या प्रभागाचा कितपत विकास झालाय? विकास भरपूर झालेला आहे. रस्ते चांगले झाले आहेत, गटरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आहेत, लाईटचे प्रॉब्लेम काय असतील तर तेही सॉल्व्ह केले गेलेले आहेत. त्यामुळे काय अडचण नाही, म्हणजे बऱ्यापैकी आता बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. कोण नगरसेवक व्हावा असं वाटतं तुम्हाला? नगरसेवक तरी आमची इच्छा आहे शैलेश दादांना व्हायला पाहिजे, कारण प्रत्येक क्षणाला प्रत्येक कॉलला तो व्यक्ती हजर राहतो. म्हणजे कोणतीही अडचण असू दे, फोन केल्यानंतर बाबा कचरा उचलणे किंवा लाईटच्या 2 प्रॉब्लेम होते लाईटच्या डांबाचे, तेही त्यांनी महापालिकेला सांगून सॉल्व्ह करून घेतले. लोकांमधून शैलेश पाटील यांनाच पसंती का? म्हणजे अडचणीच्या वेळेला उभारणारा व्यक्ती असेल तर लोक त्या व्यक्तीला मान्यता देतात ना. मी फोन माझा आहे बाबा ही अडचण आहे आणि मला तुम्ही या क्षणाला यायला पाहिजे, म्हणजे काही असू देत, एखाद्या रस्त्याचा प्रॉब्लेम असू दे किंवा एखादा लाईटचा प्रॉब्लेम असू दे, एखादा कचरा उचलण्याचा प्रॉब्लेम असू दे, तो प्रॉब्लेमसाठी शैलेश दादा म्हणजे कोणतेही असू दे, काही घरगुती प्रॉब्लेम असतील किंवा कोणाचा काही अडचण असेल तर ते तिथं स्वतः उभं राहून सॉल्व्ह करून घेतात. त्याच्यासाठी मागणी अशी की शैलेश दादांना मिळावं. त्याच्या पत्नी आता निलिमाताई निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मिळू दे, त्यांनी ताईंनी घेतलं शैलेश दादांनी घेतलं, दोन्ही सेम कमावणार. असं काही नाही की बाबा शैलेश दादा नाही आहेत म्हणून ताई करणार नाही. ताईंनाही हक्कानं सांगू शकता की बाबा ताई आमचा हा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करून द्या, ताई देतील सॉल्व्ह करून. शैलेश दादा निवडून आल्यावर कोणतं पहिलं काम व्हावं असं वाटतं तुम्हाला? शैलेश दादा निवडून आल्यानंतर पहिलं काम काही असंच, म्हणजे कुठं कोणाचा बाबा ड्रेनेज प्रॉब्लेम आहे किंवा कोणाचा रोडचा प्रॉब्लेम आहे किंवा एखाद्याला काही अडचणी आहेत त्या सॉल्व्ह कराव्या. सरजी नमस्ते. नमस्ते. अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत महापालिकेच्या. सध्या जर बघायला गेलं तर काय प्रभाग क्रमांक 14 मध्ये काय चित्र आहे? आहे आता सध्या जरा बरं आहे. मध्यंतरी 6 महिन्यापूर्वी किंवा त्याच्या अगोदर म्हटलं तर थोडे प्रॉब्लेम होते रस्त्यांचे वगैरे, पण ह्या आता पावसाळ्यानंतर थोडी बऱ्यापैकी पावसाळ्यानंतर थोडी कामं झालेली आहेत. आणि कसं आहे, आपले काम करणारा माणूस निवडून आला की पुढं जर असं शाहूपुरीतल्या लोकांना ते फायद्याचं होईल म्हणा, किंवा आपण त्यांना सांगू शकतो एखादं काम, हक्कानं सांगू शकणार आपण एखादं काम त्यांना. कोण निवडून आल्यावर विकास होऊ शकतो अजून या भागाचा? आता जे काम करणारं म्हणजे काम करणारं व्यक्तिमत्व जे आहे ते आलं तर आपण त्यांना सांगू शकतो ना. ते कोण यावं असं वाटतं तुम्हाला? आपल्या भागातून कोण शैलेश पाटील त्यांचे मिसेस उभे राहत आहेत किंवा आणखीन कोण काही, त्याचा माझ्याकडे सगळी डिटेल नाही आहे, पण ते आहेत. त्यांचं काम तरी चांगलं दिसते आम्हाला एकंदर, आम्ही बघतो इथं. आणि आम्हाला बाकी काही नाही, आम्हाला फक्त जी सार्वजनिक कामं आहेत ती फक्त ओके असली की आम्हाला बाकीच्या कुठल्या गोष्टी आमची तक्रार नसते. नक्कीच शैलेश पाटलांनी कोणतंही पद नसताना कोटींची विकास कामं केलेली आहेत. त्याचबरोबर अनेक म्हणजे रस्त्यांचे असतील हे असतील या अनेक कामं त्यांनी केली आहेत. लोकांच्या मधील त्यांची लोकप्रियता वाढते, तर लोकांची एवढी त्यांना पसंती काय? आता जो काम करणार त्यांनाच लोक पसंत करणार, हेच त्याचं मेन कारण आहे. दुसरं काय असू शकते? मग काम करणारे लोक ज्या मागे जाणार, काम करणारे मागे जाणार हो कोण पण कधी. काय नेमकी चुरस असणार आहे या निवडणुकीत? आता कसं झालं, बराच गॅप पडलेला आहे. जवळजवळ मला वाटतं 3-4 वर्षापेक्षा जास्तच पुढे गेलेल्या आहेत त्या निवडणुका. आता काय आता येणारे पुढच्या दिवसातच कळेल काय काय होते ते. आता नवीन चालू झालेलं आहे, सगळं प्रचार चालू झालेला आहे, बघायचं आता काय काय होते ते. की अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत. प्रभाग क्रमांक 14 मध्ये बघायला गेलं तर कितपत विकास झाला या प्रभागाचा? प्रभाग क्रमांक 14 मध्ये मी इथं जशी नांदायला आली आहे तसं मग आमच्या चावीला पाणी नव्हतं. पाण्याचा मोठा प्रश्न होता. जवळजवळ 27 ते 28 वर्ष झालं पाणी नव्हतं. मी जशी शैलेश दादांच्या, सचिन कुलकर्णी दादांच्या संपर्कात आले तसं त्यांना माझ्या पाण्याच्या प्रश्नाचं सांगितलं. 25 वर्ष आपला रस्ता नव्हता
तो रस्त्याचं काम झालं, पाण्याचा मोठा प्रश्न झाला म्हणजे त्यांनी सोडवला माझा. मग एक 8 दिवसात त्यांनी तिथलं फीडबॅक घेतला साहेबांना वगैरे, सरनोबत साहेब वगैरे कोण आहेत मला माहीत नाही, त्यांना भेटून हे करून त्यांनी पाण्याचा प्रश्न माझा 27 वर्षात सोडवला. माझ्या घरात पाणी येतं आता चावीला. आणि रस्त्याचा पण प्रश्न त्यांनी सोडवला. रस्ता पण 4थ्या गलीतला शाहूगिरीतला चांगला झाला आहे. त्यांच्याकडे पद नसताना ते हे एवढं करू शकतात ओळखीतून आणि याच्यातून. आपल्या सामान्य महिलांसाठी आणि महिलांचा मोठा प्रश्न पाण्याचा त्यांनी सोडवला आहे. मग ते जर करू शकतात तर त्यांना पद मिळाल्यावर ते किती काम करतील, आपल्या ह्याचा भागाचा प्रभाग 14चा किती विकास करतील. याच्यासाठी शैलेश पाटीलच ही माझी पसंती आहे. शैलेश पाटीलच निवडून यायला पाहिजे, नगरसेवक व्हायला पाहिजे. लोकांमध्ये शैलेश पाटील यांच्याबद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकप्रियता का? तर त्यांनी काम केले ना, जनसंपर्क आहे त्यांचा. माझं सुधारणा तर मी तुम्हाला सांगितलं की पाण्याचा प्रश्न माझा कुणीही सोडवलेला नव्हता. मी त्यांच्या संपर्कात आल्यानंतर माझा पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला. त्याचा फीडबॅक घेतलं, काय कुठं प्रोसिजर आहे, काय आहे. 8-10 दिवसात तो प्रश्न माझा त्यांनी सोडवला. मी याच पद्धतीने अनेक महिलांचे त्यांनी प्रश्न सोडवलेले आहेत. विद्यार्थ्यांना वह्या वाटणे, गरीब महिलांना मदत करणे, कोण आजारी असेल तर तिथं जाऊन त्यांना मदत करणे, अशा प्रत्येक गोष्टी त्यांनी भागात केलेल्या आहेत. म्हणून पसंती आहे शैलेश पाटलांची. आताच आपण प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांशी संवाद साधला. प्रभाग क्रमांक 14चा शैलेश पाटील यांच्या माध्यमातून झालेला विकास आणि कोटींची झालेली विकास कामांचा उभा केलेला डोंगर आणि लोकांच्या असणाऱ्या त्यांच्याबद्दलच्या प्रतिक्रिया, त्यांच्याबद्दलच्या असणाऱ्या भावना, त्यांच्याबद्दल असणारं प्रेम हे आपल्याला या रिपोर्टमधून बघायला मिळतंय. या निवडणुकीत बघायला गेलं तर शैलेश पाटील यांच्या पत्नी निलिमाताई पाटील या निवडणुकीच्या रिंगणात असू शकतात. लोकांची एक मोठी पसंती शैलेश पाटील व पाटील कुटुंबियांना असलेली आपल्याला बघायला मिळते. तुर्तास तरी मी ह्या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट श्री कदमसह समीर मकानदार, कोल्हापूर.